नामस्मरण करताना की दोन अगरबत्त्या जळत असताना जर आपल्याला त्रास होतो, जांभळ्या येणं, झोप येणं, हातपाय जाड होणं, आहेत का नाही प्रॉब्लेम. तर आपण काय करायचं, हिंडत फिरत दोन उदबत्त्या उस्तर करायचंच आहे. आणि एकदा केलं की ही जी अगरबत्तीचं भस्म आहे ह्याचा वापर आपण पुन्हा करायचा. अगोदर नामस्मरणाला बसायच्या आधी फुलपात्रात पाणी घ्यायचं, एवढंसं भस्म घ्यायचं, मिसळायचं. जर नाही आलं तर ओल्या बोटानं थोडं, लय इफेक्ट पडावं म्हणून सगळं घालून चालणार, एवढंच घालायचं, मिसळा आणि तुम्ही देवाला विनंती करा, देवा माझं नामस्मरण व्यवस्थित व्हायसाठी तुमच्या आशीर्वादाची शक्ती द्या, ही विनंती करा. नमस्कार करा आणि तीर्थ प्या. ही जर केलं तर तुम्हाला नामस्मरण करताना या जांभळ्या येणं, झोप येणं होणार का, तर महाराज सांभाळायला तीर्थाच्या माध्यमातून तयार आहे. आणि पुन्हा दोन अगरबत्त्या संपल्यानंतर पुन्हा तीर्थ घ्यायचं. त्यावेळी काय मागायचं, त्यावेळी आपलं शारीरिक त्रास माझा पूर्ण कमी व्हायसाठी आपल्या आशीर्वादाची शक्ती द्या, ही विनंती करा आणि नमस्कार करून तीर्थ प्यायचा. आपली शारीरिक व्याधी, मानसिक त्रास आपला थांबायला सुरुवात होती. ह्यासाठी पवित्र देह असणं गरजेचं आहे. आणि संसार आणि मद्यपान जोपर्यंत भरलाय तोपर्यंत आपलं देवाचं कॉन्टॅक्ट होत